नमस्कार. आज आपल्या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस आहे. 5व्या व्याख्यानासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. आज या व्याख्यान देण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर माधव केळकर यांचं मी स्वागत करते आणि सर्व श्रोते म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा स्वागत करते. आज आपण अंत्येष्टी संस्कार समजून घेणार आहोत. पहिल्या दिवसापासून आपण ऐकतो आहोत की विवाहाच्या नंतर सुरू होणारे हे संस्कार माणसाच्या म्हणजे जन्मापूर्वीपासून ते अंत्य आणि अंत्यानंतर सुद्धा म्हणजे मृत्यूनंतर सुद्धाचे जे संस्कार आहेत, ही सगळी एक मोठी माला संस्कारांची आपण या व्याख्यानमालेमध्ये पाहतो आहोत. संस्कारांबद्दल समज गैरसमज सुद्धा असतात आणि त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेमध्ये झालेला आहे. आजचं सुद्धा असाच खरं तर विषय आहे की अनेक वेळेला गैरसमज असतात, काही शंका असतात, काही पण मग जशा रूढी आपल्या चालू आहेत त्याप्रमाणे आपण करत असतो, पण मनामध्ये प्रश्न येत असतात. तर बहुधा या सगळ्या प्रश्नांना आजच्या व्याख्यानातून उत्तरं मिळतील असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि डॉक्टर माधव केळकर यांना विनंती करते की आजचा विषय त्यांनी सुरू करावा. सर्वांना नमस्कार. आपल्याला आजच्या विषयाच्या बद्दल बऱ्याच जणांना जास्त उत्सुकता असण्याची शक्यता आहे. म्हणजे कधी कधी समाजात वावरत असताना असा अनुभव येतो की एखादा मनुष्य देवाला घाबरत नाही तेवढा पितरांना घाबरतो. म्हणजे जर का एखाद्या माणसाला विचारलं काय रे देवपूजा करतोस का, तर तो म्हणतो देवपूजा जमेल तेवढी करतो, पण पितृपंधरवड्यात श्राद्ध पक्ष निश्चित करतो. आणि दुसरा भाग असा की देवाबद्दल वाटणारी आत्मीयता आणि पितरांच्या बद्दल वाटणारी भीती याच्यात मोठा फरक आहे. कधी कधी देव प्रसन्न होईल, देव आशीर्वाद देईल, पण पितरांचा आशीर्वाद, पितरांची कृपा असा विषय लक्षात न धरता बऱ्याचदा पितरांचा कोप होऊ नये हाच विषय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विचारात घेतला जातो. खरं म्हटलं तर ह्याची सुरुवात फार प्राचीन काळापासून झालेली आहे. म्हणजे अगदी वैदिक आर्यांच्याही पूर्वीपासून ह्या संबंधामध्ये काहीतरी औत्सुक्य, काहीतरी विचार किंवा त्या संबंधी काहीतरी एक मनामधल्या भावना, मग तो नचिकेता आणि यमाचा संवाद असेल उपनिषदातला, असं बऱ्याच ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर काय होतं ह्याबद्दलचं औत्सुक्य आणि चिकित्सा करण्याची इच्छा ही बऱ्याच ठिकाणी दिसते. आणि प्राधान्याने ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये प्रेमापेक्षा भीती जास्त दिसते. त्यामुळे काही लोक भीतीपोटी का होईना पण ह्या सगळ्या कर्माला सुरुवात केलेले दिसतात. काही जण कोणत्याही प्रकारची भीती नाही, पण नित्यनेमाने ह्या पद्धतीची सगळी कर्म जेव्हा जेव्हा प्राप्त होतील तेव्हा तेव्हा ती करत आलेले दिसतात. आता ह्या अंत्यकर्माच्या बद्दल त्याचा विधी काय असतो
ह्यापेक्षा त्या संबंधामध्ये ज्या विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागतात त्याबद्दलचा विचार आधी करूया. म्हणजे कसं तर बऱ्याचदा ते विधी काय होते आहेत त्याच्यापेक्षा हे असंच का, ते तसंच का, हे ह्याच वेळेला का, त्याच वेळेला का, असे काही बरेच प्रश्न सगळ्यांच्या समोर येताना दिसत असतात. एक म्हणजे ह्या कर्माला अंत्यकर्म असं म्हणतात, म्हणजे शेवटचं कर्म. त्याच्याबरोबर अंत्येष्टी असंही म्हटलं जातं, अंत्यइष्टी. आता अंत्यइष्टी असं म्हणत असताना त्याच्यामध्ये इष्टी हा शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला सहजपणे आपल्याला लक्षात येऊ शकतं की मनुष्याच्या जीवनामध्ये यज्ञाचं महत्व खूप आहे. होम, हवन, मी मागे सुद्धा सांगितलं की प्रत्येक संस्कार हा हवन करून मगच केला जातो. तसंच सगळ्यात शेवटी केलेलं हवन ह्या अर्थाने अंत्येष्टी म्हणजे शेवटची इष्टी ह्या शब्दाकडे बघायला पाहिजे. म्हणजे कसं तर आपल्याला ही माहिती असेल, लक्षात येत असेल की जीवनभर अगदी जन्माला येण्यापूर्वी सुद्धा गर्भाधान संस्कारापासून हवन, होम, अग्नीशी संबंध आहे. आणि मग सगळ्यात शेवटी ज्या वेळेला त्या शरीरातनं प्राण निघून जातात त्यावेळेला सुद्धा ते शरीर अग्नीलाच अर्पण करणं, म्हणजे जन्माला येण्यापूर्वी, जन्माला येण्यासाठी सुद्धा होम केला जातो. जन्माला आल्यानंतर सुद्धा तीच व्यक्ती उपनयनाच्या नंतर स्वतः हवन करते. उपनयनापर्यंत त्याच्यासाठी त्याचे पालक वडील बसलेले असतात, ते हवन करत असतात. विवाहाच्या नंतर तो स्वतः हवन करतो. उपनयनानंतर थोड्याफार प्रमाणात हवनाला सुरुवात होते. आणि मृत्यू पावल्यानंतर सुद्धा त्याचं शरीर हे त्याचं अंत्यकर्म करणारे जे कोणी असतील ते अग्नीलाच समर्पण करतात. म्हणजे आपल्याकडे अग्नीच्या संबंधात अगदी शेवटच्या कृतीपर्यंत, क्रियेपर्यंत अग्नीशी संबंध आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये काही गोष्टींचा संदर्भ खूप जागरूकतेने आणि थोड्याशा वैज्ञानिकतेने सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असं की काही संस्कृतींमध्ये प्रेत हे पुरण्याची पद्धत आहे, पण भारतीय संस्कृतीमध्ये प्रेत पुरत नाहीत तर त्याचं दहन करतात, अग्नीला समर्पण करतात. म्हणजे संपूर्ण जीवन अग्नी आणि त्याग या संबंधात असल्यामुळे एक भाग आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्याच्या बरोबरीने दुसरा भाग असा की जी गोष्ट प्राण शरीरात असेपर्यंत, जे शरीर प्राण शरीरात असेपर्यंत सक्षम असतं, काहीतरी त्याच्यामध्ये क्रिया चालू असते, पण प्राण निघून गेल्या गेल्या त्या शरीरामधल्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यानंतर, श्वसन बंद झाल्यानंतर ते शरीर हळूहळू कुजायला लागतं. म्हणजे एक वेळ आपल्याला अन्य पदार्थ कुजवून आंबवून खाण्याची सुद्धा सवय असते, पण असं शरीर जर खूप काळ आपण ठेवलं तर त्याच्या जवळ सुद्धा उभं राहणं शक्य नाही, इतकी दुर्गंधी त्याला यायला लागते.
दुसरा एक भाग असा की अनेक यार्ड, अनेक किलोमीटर, अनेक एकर जमीन केवळ प्रेत पुरून अडकवून ठेवणं ही एक फार मोठी अडचणीची गोष्ट आहे. तर जे काही पृथ्वीवर येतं ते शरीर शेवटी अग्नीलाच समर्पण करणं आणि त्यातूनही जे शिल्लक राहतं म्हणजे त्याच्या अस्थी ह्या सुद्धा नदीसारख्या ठिकाणी वाहून टाकणं की जेणेकरून त्यातला कुठलाही अंश हा स्मृती म्हणून किंवा एक लक्षण म्हणून शिल्लक ठेवणं हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे अग्नीला समर्पण करणं हा जसा भाग आहे तसाच त्यातला एक व्यवस्थेचा भाग, वैज्ञानिकतेचा भाग असा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. अंत्यकर्मामध्ये जे काही अंत्यकर्म म्हणजे जे केलं जातं त्याच्यामध्ये ग्रंथांमध्ये अगदी बारकाव्यापासून सांगितलेलं आहे की अगदी मृत्यू जवळ आलाय हे ज्याला लक्षात येतं असं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे असं की योगेनांते तनुत्यजाम असं रघुराजांच्या बद्दल जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जर लक्षात घेतलं तर योगाच्या सामर्थ्यामुळे जाणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्राणोत्क्रमणाची वेळ जवळ आलेली आहे हे सुद्धा लक्षात येतं. इतकं सामर्थ्य, तपस सामर्थ्य, योग सामर्थ्य त्या व्यक्तीचं असू शकतं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणजे असं की जाणाऱ्या व्यक्तीच्याकडून काय काय करून घ्यावं असा सुद्धा काही विधी सांगितला जातो. म्हणजे असं की मृत्यू पावणं ही अचानक घडणारी घटना ही साधारण व्यक्तींच्या जीवनामध्ये घडत असते, पण जे योगी असतात ते समजून उमजून व्यवस्थेतनं योग्य प्रकारे आपल्या शरीराचा त्याग करत असतात. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये जसं सांगितलेलं आहे वासांसी जीर्णानी यथा विहाय, त्याच पद्धतीने एक वस्त्र टाकून दुसरं वस्त्र धरण्यासाठी हा प्राण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी निघून जातो. इतकी सहज क्रिया भारतीय संस्कृतीमध्ये मृत्यू याच्याबद्दल मानलेली आहे. त्यामुळे मृत्यू होणं ही धक्कादायक दुःखद घटना न मानता तो प्राण ह्या शरीरामध्ये जो अडकला होता तो त्यातला मोकळा झाला आणि तो पुढे निघून गेला ही एक त्याच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं पुढे जाणारी त्याच्या मोक्षापर्यंतच्या जाण्याच्या मार्गातली एक महत्वाची घटना अशा पद्धतीने सुद्धा भारतीय संस्कृतीने विचार केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पुढचा विचार जर करायचा झाला तर हे अंत्यकर्म, अंत्येष्टी हे मृत्यू होता होता सुरू होतं. म्हणजे कसं तर ती व्यक्ती मृत्यू पावत असताना सुद्धा तिने कुठे झोपावं, कसं झोपावं ह्याची सुद्धा वर्णनं सापडतात. म्हणजे तो मृत्यू पावत असताना त्यांनी काय श्रवण करावं हे सुद्धा सापडतं. इतकी उच्च कोटीचा विचार ह्या मृत्यू ह्या संकल्पनेबद्दल भारतीय संस्कृतीत केलेला दिसतो. आता मृत्यू झाला
की त्याच्या वंशजांचं काम सुरू होतं. मृत्यू झाला, निश्चित झालं की वैद्यांनी जाहीर केलं की प्राणोत्क्रमण झालेलं आहे, की नातेवाईकांचं काम सुरू होतं. आता इथेच एका गोष्टीचा विचार करूया की अंत्यकर्म कोणी करावं. याबद्दल निरनिराळ्या ग्रंथांमध्ये निरनिराळे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे असं की अनेकदा अनेक लोकांना असं वाटतं की अंत्यकर्माचा अधिकारी हा फक्त पुरुषच आहे, म्हणजे मुलगाच आहे, आणि स्त्रिया अंत्यकर्माचा अधिकारी नाहीत, असं बऱ्याचदा वाटतं. आणि मग अशा पद्धतीने जर एखाद्या गावामध्ये घटना घडली, एखाद्या स्त्रियेनी किंवा काही मुलींनी मिळून एखाद्या व्यक्तीचं अंत्यकर्म केलं, तर समाज आता पुढे चाललेला आहे, प्रगत होतो आहे, अशा प्रकारच्या काही बातम्या वृत्तपत्रातून येतात. विशेषतः पत्रकार ह्याविषयी एक दळण टाकतात आणि तेच चघळत बसतात. पण ज्यांना ह्या गोष्टीची माहिती नाही, ती माणसं या पद्धतीचा विचार करतात आणि आपलं अज्ञान प्रगट करत असतात. धर्मसिंधू सारख्या ग्रंथांमध्ये श्राद्धाचे अधिकारी असं एक स्वतंत्र प्रकरण आहे, आणि त्या प्रकरणामध्ये क्रमाक्रमाने अंत्यकर्माचे कोण कोण अधिकारी आहेत याची जवळजवळ 17-18 पर्याय दिलेले आहेत. ह्यामध्ये जर विचार केला तर अंत्यकर्माच्या अधिकारीमध्ये त्या मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुली, त्याच्या बरोबरीने त्या मृत व्यक्तीच्या विधवा पत्नीला सुद्धा अंत्यकर्माचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काही स्पष्टीकरण देत असताना कन्येच्या बाबतीत सुद्धा विभाग करून सांगितलेला आहे की विवाहित कन्या का अविवाहित कन्या, याच्यामध्ये विवाहित कन्येला सुद्धा अधिकार आहे आणि अविवाहित कन्येला सुद्धा अधिकार आहे. अन्य जे अज्ञानामुळे काही वेळेला अंत्यकर्माच्या अधिकाऱ्यांबद्दल चर्चा करतात, त्याच्यामध्ये एका गोष्टीचा खूप प्राधान्याने विचार केला पाहिजे. तो असा की अनेकदा ज्या व्यक्तीचा मृत व्यक्तीशी आत्मीय संबंध कधीही आलेला नसतो, अशी व्यक्ती केवळ पुरुष आहे म्हणून त्या व्यक्तीला त्या घराण्यातल्या लोकांच्या सांगण्यानुसार केवळ अंत्यकर्मासाठी बोलावलं जातं. उदाहरणार्थ पुतण्या, दूरचा कोणतरी भाऊ. आणि आयुष्यभर ज्या मुलींनी त्या व्यक्तीची सेवा केली किंवा त्या व्यक्तीचं वचनाचं पालन केलं, अशा व्यक्ती केवळ मुली आहेत म्हणून त्यांना ह्या अंत्यकर्माच्या अधिकारातनं नाकारलं जातं. आता अंत्यकर्माच्या बद्दल अंत्यकर्माचे अधिकारी हे ज्या वेळेला धर्मसिंधूंनी क्रमाक्रमाने दिलेले आहेत, त्या क्रमाक्रमाने अंत्यकर्माचे अधिकारी देत असताना एकाची उपस्थिती नसेल तर दुसरा, दुसऱ्याची उपस्थिती नसेल तर तिसरा, ह्याच्या बरोबरीने एकाचा
अस्तित्वच नसेल, म्हणजे त्या व्यक्तीला मुलगाच नसेल, त्या व्यक्तीला भाऊच नसेल, त्या व्यक्तीला पुतणेच नसेल, तर कोण तर कोण तर कोण, असा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्याच्या बरोबरीने अशा व्यक्तीचा त्या मृत व्यक्तीशी आत्मीय संबंध होता का ह्याच्याबद्दल सुद्धा विचार स्पष्टपणे केला पाहिजे. म्हणजे केवळ जन्म आणि रक्त ह्याच्यामुळे नातं निर्माण झालेलं आहे म्हणून जो व्यक्ती ज्या व्यक्तीचा आयुष्यभर द्वेषच करत राहिला, निंदाच करत राहिला आणि केवळ तो रक्ताचा नाते संबंधित आहे म्हणून अशा व्यक्तीला अंत्यकर्मासाठी विशेषतः बोलावणं आणि नाराजीनी त्याच्याकडून अंत्यकर्म करून घेणं ही फार मोठी चूक आहे. तर जे अधिकारी उत्तरोत्तर दिलेले आहेत त्याच्यामध्ये जो ते अंत्यकर्म करणं हे आपलं कर्तव्य मानेल, आनंदाने ते अंत्यकर्म करेल, अशा उत्तरोत्तर व्यक्तींना अंत्यकर्मासाठी त्या त्या ठिकाणी निश्चित केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुषही असेल, किंवा पुरुष असेल किंवा स्त्रीही असेल. पुढचा भाग असा की एखाद्या वेळेला अंत्यकर्म करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचं प्रेत हे उपलब्ध होत नाही. आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रसंग खूप ठिकाणी वैद्यकीय कारणांनी आलेले आपल्याला लक्षात येऊ शकतात. तर अशा संदर्भामध्ये प्राचीन काळी पालाश विधी नावाचा एक विधी सांगून ठेवलेला आहे. पालाश विधी याचा अर्थ असा की प्रतिकात्मक देहाची प्रतिकृती करून त्या प्रतिकृतीचं दहन करणं आणि गेलेल्या व्यक्तीच्या उरलेल्या अंत्यक्रिया पूर्ण करणं ही गोष्ट प्राचीन काळी ज्या कारणांसाठी सांगितलेली होती त्यातलं मुख्य कारण हे की प्रेताची उपलब्धी नाही. आता प्रेताची उपलब्धी नसण्याची जी कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये देहदान केल्यामुळे प्रेताची उपलब्धी झालेली नाही किंवा रोगग्रस्त प्रेत उपलब्ध झालेलं नाही, ही 2 कारणं अलीकडल्या काळामध्ये त्या जुन्या कारणांमध्ये जोडली गेली पाहिजेत. मूळ ग्रंथकारांनी जे कारण सांगितलेलं आहे तर प्रेताची उपलब्धी नाही म्हणून प्रतिकृतीचं दहन करून अंत्यकर्म करावं हा त्याचा मूळ नियम आहे. मूळ नियमाच्या स्पष्टीकरणामध्ये प्रेताच्या अनुपलब्धीची जी निरनिराळी कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काही वेळेला नदीमध्ये वाहून गेलं, स्खलनामध्ये पर्वताच्या खाली गडप झालं, ती व्यक्ती परागंदा झाली आणि कालांतराने ती घरी आलीच नाही. मग घरातल्या माणसांनी असं ठरवलं की आता ती व्यक्ती परत आलेली नाही म्हणजे आता त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे असं आपण निश्चित धरूया आणि मग अंत्यकर्म पुरं करूया असं काही धरलेलं असेल. अशी विविध काही कारणं दिलेली आहेत. पण त्याच्या बरोबरीने दहनासाठी प्रेत उपलब्ध नाही म्हणून अंत्यकर्मच करायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय काही जण करतात आणि त्यांनी देहदान केलं होतं म्हणजे ते खूप आधुनिक होते. मग अशा आधुनिक विचाराच्या व्यक्तीचं अंत्यकर्म का करावं असा विचार काही जण मांडतात आणि अंत्यकर्म करत नाहीत, अंत्येष्टी करत नाहीत. पण
मुळात अंत्येष्टी ही त्या देहाचं दहन करण्यापुरती मर्यादित नाही. त्याच्या पुढे त्या व्यक्तीच्या प्राणाच्या किंवा त्या व्यक्तीच्या आत्म्याच्या संतुष्टीसाठी, त्याच्या पुढल्या गतीसाठी ज्या क्रिया केल्या जातात किंवा त्या गेलेल्या व्यक्तीच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुढले वंशज ज्या क्रिया करतात त्यांना अंत्येष्टी किंवा अंत्यकर्म म्हटलं पाहिजे. दहनाला प्रेत उपलब्ध नाही म्हणून अंत्यकर्म करत नाही हे कारण अयोग्य आहे. आता दहनाचं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रतिकात्मक देहाचं दहन करून म्हणजे पालाश विधी करून असे विधी करता येऊ शकतात जे अंत्यकर्मामध्ये सांगितलेले आहेत. तसंच ह्यातला दुसरा एक भाग म्हणजे असा की ठराविक कालावधीमध्ये हे अंत्यकर्म होऊ शकलं नाही तर पुढे करता येऊ शकतं की नाही शकत हाही एक प्रश्न बऱ्याच जणांच्या समोर असतो. गेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत केलं जाणारं अंत्यकर्म हे नंतर तुम्ही करू शकता. कालांतराने जर का ते घडलेलं नसेल तर त्याचं प्रायश्चित्त घेऊन अशा प्रकारचं कर्म आपण नंतरही करू शकतो. याचं कारण असं की मग त्या गेलेल्या व्यक्तीला गती देणं हा एक भाग असेल किंवा त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल माझ्या मनातली कृतज्ञता व्यक्त करणं असेल. ह्याबद्दल विशिष्ट कालावधीची मर्यादा ही खूप दीर्घकाळ अशी सांगितलेली नाही तर निश्चित मृत्यू झालाय असं ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल मग प्रेत मिळालं किंवा नाही मिळालं तरी सुद्धा वर्षभर होईपर्यंत त्या व्यक्तीचं अंत्यकर्म दहनादी कर्म आपण करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे आता ते दिवस उलटून गेलेत, करणारी व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नाही किंवा त्यांनी देहदान केलेलं होतं, अंत्यकर्म करण्यासाठी जी व्यक्ती अपेक्षित आहे त्याची शक्ती कमी आहे, आता त्या व्यक्तीच्या आरोग्य झाल्यानंतर करू शकतो, अशी विविध कारणं असू शकतात. पण ह्या सगळ्याचं एकमेव उत्तर म्हणजे उशीर झाला तरी प्रेत मिळालं किंवा नाही मिळालं तरी अंत्यकर्म हे केलंच पाहिजे, अंत्येष्टी ही झालीच पाहिजे. आता त्याच्यानंतर अजून एका बाबतीत खूप बारकाईने विचार केला पाहिजे की काही जण भारतामध्ये सतीची प्रथा जी होती त्याबद्दल सांगतात की सती जाणं, सतीची प्रथा असणं ही भारतीय संस्कृतीचा भाग आहे. तर तसं नाही. सती जाणं हे त्या स्त्रीच्या त्या गेलेल्या पतीबद्दलच्या अत्यंत आत्मीयतेचं एक प्रतीक आहे, ती सांस्कृतिक सक्ती नाही. मग रामायण महाभारतामध्ये आपल्याला सती गेलेल्या कौसल्या कैकेयी कुठे दिसतात का? महाभारत कालामध्ये माद्री सती गेली पण कुंती सती गेलेली नाही. उत्तर काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई सती जायला निघाल्या होत्या पण त्यांनाही थांबवलं गेलं.
सती जाण्याच्या बाबतीतला आग्रह, त्याचं टोक दिसल्यामुळे राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद व्हावी यासाठी खूप मोठा प्रयत्न केला. पण सती जाणं ही भारतीय संस्कृती नाही, तर ती आपत्ती आहे, आकस्मिक घटना आहे, सक्तीची घटना नाही. माधवराव पेशव्यांच्या काळातली सुद्धा घटना सांगितली जाते, रमाबाई सती गेल्या होत्या. पण समकालीन अन्य स्त्रिया, गोपिकाबाई असतील, आनंदीबाई असतील, ह्या काही सती गेल्याचं कुठेही दिसत नाही. म्हणजे सती जाण्याची उदाहरणं ही अत्यंत विरळ सापडतात. आता यातला प्राचीन संदर्भ जर म्हणायचं झाला तर आश्वलायन गृह्यसूत्रामध्ये अंत्यकर्माच्या वेळेला विधवा पत्नी ही स्मशानापर्यंत जाते. ती स्मशानामध्ये त्या पतीच्या शेजारी बसते. पण एका मंत्राने, उदीर्ष्वनार्य अभिजीवलोकम या मंत्राने तिला सन्मानपूर्वक देवर, शिष्य किंवा अंतेवासी किंवा ज्येष्ठ व्यक्ती तिला परत घरी आणतात, असा स्पष्ट उल्लेख आश्वलायन गृह्यसूत्रात सापडतो. आता पती निधनानंतर पतीच्या अंत्यकर्मासाठी स्मशानापर्यंत गेलेली व्यक्ती, स्त्री, ही सुद्धा याच्यातनं स्पष्ट होते. म्हणजे काही समाजामध्ये आज मितीला दहनासाठी स्मशानात जात नाहीत, स्त्रिया जात नाहीत, पण तिकडे स्त्रिया जात होत्या हेही आपल्याला उदाहरणावरून लक्षात येतं. आणि त्याच्या बरोबरीने ती व्यक्ती आनंदाने, गौरवाने तिला, त्या स्त्रीला परत घरी आणलं जात होतं, हे सुद्धा त्याच्यातनं स्पष्ट होतं. त्यामुळे सती जाण्याची प्रथा ही केवळ प्रथा, आकस्मिक घटना म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तर ती संस्कृती म्हणून नाही. अजून एक पुढला भाग म्हणजे असा की मृत्यू झाल्यानंतर सुतक पाळणं, अशौच पालन करणं, हा एक भाग आपल्याला समाजामध्ये दिसतो. समाजामध्ये ज्या वेळेला असं आपण म्हणतो त्यावेळेला समाजातल्या निरनिराळ्या घटकांमध्ये ह्याबद्दलच्या निरनिराळ्या प्रथाही दिसतात. आता ह्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सुतक किती पाळावं, किती दिवसाचं पाळावं, ह्यामध्ये जर विचार करायचा झाला तर सुतक पाळणारी व्यक्ती, ह्या व्यक्तीचा संसर्ग बाकीच्या लोकांना न व्हावा असा ज्या पद्धतीचा विचार दिसतो, त्याच पद्धतीने मृत व्यक्तीच्या घराण्यातल्या लोकांशी अन्य लोकांचा संसर्ग होऊ नये, हा सुद्धा त्यातला महत्वाचा भाग आहे. गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये एकांतवास, क्वारंटाईन हा शब्द जास्त रूढ झालेला आहे. जर लक्षात घेतलं तर संसर्गजन्य गोष्टींमधून अजून काही आरोग्यविषयक धोकादायक घटना घडू नयेत यासाठी एकांतवास असणं हा फार महत्वाचा भाग मानलेला आहे. आणि ह्या बाबतीत जसजसा रक्तसंबंध दूरचा क्षीण क्षीण होत जातो, तस सुतक हे कमी कमी होत जातं. त्यामुळे सुतकाचं पालन, अशौचाचं पालन हे नातेसंबंध जसजसा दूर जातो तस अजून क्षीण 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 होत जातं. आता यातला भाग जर लक्षात गेला
घेतला तर जसजसा नातेसंबंध दूरचा होत जातो तसतसं मृत्यू पावलेल्या घरातलं त्या सगळ्या लोकांचं येणं जाणं हे सुद्धा क्षीण व्हायला लागतं. आता ह्याच्यामध्ये अशौच पालनाच्या बद्दल मोठ्या घरांमध्ये याबद्दलचा स्पष्ट निर्देश आणि स्पष्ट पालनाची पद्धत ही आपल्याला दिसू शकते की ज्यांना अशौच नाही अशा व्यक्तींसाठी स्वयंपाक वेगळा केला जातो आणि त्यांची जेवण झाली की त्यातनं शिल्लक राहिलेलं जेवण ज्यांना अशौच आहे त्यांच्यासाठी दिलं जातं. म्हणजे मूळ घरातल्या चुलीशी अशौच नसलेल्या व्यक्ती ह्या उभ्या राहून पाकक्रिया करतात, स्वयंपाक करतात. पण ह्या अशा गोष्टी मोठ्या घरांमध्ये शक्य आहेत, सध्याच्या छोट्या घरांमध्ये शक्य नाहीत. म्हणून एकत्र ज्या ठिकाणी राहिलं जातं त्या ठिकाणी नातेसंबंध जरी कमी अधिक वेगळे वेगळे असले तरी सुद्धा अशौच पालनाचे नियम हे तेवढ्याच पद्धतीने पाळले गेले पाहिजेत. याचं कारण ती सगळी मंडळी जरी नात्यानी वेगळी वेगळी क्षीण नात्याची किंवा दूरदूरच्या नात्यातली असली तरी ती एकाच ठिकाणी राहतायत, एकाच ठिकाणचं अन्न खातायत. म्हणजे त्यांचा संसर्ग हा एकमेकांशी आहे. त्यामुळे त्यांनी सुतक पालन त्याच पद्धतीने केलं पाहिजे. आता सुतकाच्या बद्दल अजून एक विचार याच्याबद्दल केलेला आहे की मृत्यूची वार्ता समजली नसेल पण प्रत्यक्षात मृत्यूची घटना तर घडून गेलेली असेल तर सुतक पालन करावं की न करावं, काय करावं, त्या काळात घडलेल्या काही शुभ घटनांचा दोष मानावा की न मानावा. साधी गोष्ट आहे. आनंद असो किंवा दुःख असो, जोपर्यंत वार्ता ऐकली जात नाही तोपर्यंत आपल्याला ते अनुभव येत नाहीत. आनंदाचा अनुभव असेल किंवा दुःखाचा अनुभव असेल, जोपर्यंत आपण वार्ता ऐकलेली नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारचा कुठलाही अनुभव येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये खूप दूर कुठेतरी एखादी घटना घडलेली असेल, आत्ताच्या संपर्क यंत्रणेच्या वेगवान युगामध्ये अशा प्रकारची वार्ता खूप झटकन, खूप वेगात क्षणाक्षणाला समजते आहे. पण ज्या काळामध्ये अशा प्रकारची वार्ता समजण्यासाठी अनेक दिवस लागायचे, त्या काळामध्ये अगदी फार मोठी शुभ घटना किंवा असा भाग नाही तर नित्य देवपूजा असेल, नित्य कर्म असेल, ही सुद्धा तिथे चालू ठेवलेली असायची, घडत असायची. मग अशा परिस्थितीमध्ये मग त्या काळात केलेली देवपूजा ही चूक आहे का? अगदी त्याच्या पुढलं जाऊन म्हणायचं झालं तर त्या काळामध्ये एखाद्या घरी विवाह प्रसंग सुद्धा येऊन गेलेला असू शकतो. एखाद्याची कोणतरी काकू गेली, आत्या गेली, दूरचे कोणतरी काका गेले, ज्यांचा नातेसंबंध क्षीण झालेला आहे असा कोणतरी बंधू गेला, तर 1 दिवसाचं, 1.5 दिवसाचं, 4 दिवसाचं, कमी अधिक दिवसांचं सुतक त्याच काळामध्ये प्राप्त झालेलं असेल. पण अशा प्रकारची वार्ता जर आपल्याला ऐकायला आलेली नसेल तर अशा प्रकारचा कुठलाही दोष मानायचं कारण नाही. हा धर्मशास्त्राचा दोष असा विचार न करता ती वार्ताच जर का आपण ऐकलेली नाहीये तर त्या वार्तेमुळे आपल्या मनामध्ये जे भावतरंग उमटतात तसे भावतरंगच जर का उमटलेले नसतील तर तशा प्रकारचं बंधन आपल्याला येऊ शकत नाही. आता ह्याच्यात पुढला जर विचार करायचा झाला तर हे अंत्यकर्म ज्या वेळेला केलं जातं
त्यावेळेला ते कशा कशा पद्धतीने केलं जातं. निरनिराळ्या समाजामध्ये ह्याच्यामध्ये कमी अधिकपणा आपल्याला दिसतो, पण जो खूप विस्तारित प्रकार आहे तो इथे थोडक्यात सांगतो. एक म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं मृत्यू लक्षात आल्यानंतर, निश्चित झाल्यानंतर त्या व्यक्तीचं प्रेत कुठे ठेवावं, कसं ठेवावं, ते स्मशानापर्यंत कसं न्यावं, या संबंधात खूप विस्ताराने माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये घरापासून अग्नी घेऊन जाण्याची एक प्रथा आहे, पण हा अग्नी म्हणजे तात्कालिक त्या ठिकाणी तयार केलेला अग्नी असा संबंध नाही. आज मितीला जो अग्नी घेऊन जातात तो एक प्रतिकात्मक भाग म्हणून आहे. तर ह्या गेलेल्या व्यक्तीच्या विवाहाच्या वेळेला जो अग्नी त्यांनी विवाहाग्नी म्हणून स्थापित केलेला आहे, त्याच अग्नीवर त्यांनी पुढल्या आपल्या अपत्यांसाठी होम हवन केलेलं आहे, संस्कार केलेले आहेत. तसंच तोच अग्नी त्यांनी आजन्म म्हणजे जन्म संपेपर्यंत सांभाळून ठेवलेला आहे. तोच अग्नी स्मशानामध्ये नेऊन त्याच अग्नीवर त्याचं दहन करायचं आहे. आज मितीला त्याचं प्रतिकात्मक गोष्ट म्हणजे घरापासून अग्नी तात्कालिक निर्माण करून तो घेऊन गेलं जातं. मग स्मशानामध्ये चिता कशी रचावी या संबंधामध्ये काही संदर्भ सापडतात. मग त्याचं दहन होतं. मग दहन झाल्यानंतर चितेचं प्रोक्षण करून अस्थि संचयन कसं करावं ते सांगितलं जातं. मग अस्थि विसर्जन कुठे कराव्यात, किती दिवसात कराव्यात त्याचं काही स्पष्टीकरण येतं. अस्थि जर का खूप मोठ्या प्रसिद्ध ठिकाणी जर का विसर्जन करायच्या असतील तर किती काळ त्या संग्रह करून ठेवल्या जातात याची काही स्पष्टीकरण येतात. एकूण मिळून ह्या व्यक्तीच्या शरीरासंबंधीचे सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, त्या अस्थि विसर्जनानंतर पूर्ण होतात शरीरासंबंधी गोष्टी. त्यानंतर ह्या व्यक्तीच्या क्रिया सुरू होतात. त्या क्रियांमध्ये रोज एक पिंडदान करायला सांगितलेले आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्या मनुष्याच्या जन्माच्या वेळेला 9 महिने त्या मनुष्याच्या अवयवांमध्ये कशा कशा टप्प्यांनी वाढ होत जाते, त्या टप्प्याटप्प्यानी 9 दिवस त्या त्या अवयवाच्या निष्पत्तीसाठी पिंडदान सांगितलेलं आहे. म्हणजे असं की गेलेल्या व्यक्तीला आता देह नाही, मग त्याला लौकिक देह जर नसेल तर पिंडाच्या माध्यमातनं प्रतिकात्मक देह उपलब्ध करून देणं आणि त्याला गती देणं अशी त्यामागची भावना आहे. त्यासाठी त्या व्यक्तीच्या पहिल्या दिवसापासून, मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत अवयव निष्पत्ती श्राद्ध सांगितलेली आहे. आणि याचं जर का वर्णन लक्षात घेतलं तर जन्माला येताना ज्या पद्धतीने क्रमाक्रमाने अवयवांची निश्चिती होत जाते तसं सांगितलेलं आहे. मग पहिल्या दिवशी शिर, दुसऱ्या पिंडाने कर्ण, नेत्र, नासिका, तिसऱ्या पिंडाने कंठ, स्कंद, भुज, वक्षस्थल, चौथ्या पिंडाने नाभी, लिंग, गुद, पाचव्या पिंडाने गुडघे, मांड्या, पाय, 6व्या पिंडाने मर्मस्थान, 7व्या पिंडाने नाडी, 8व्या पिंडाने दात, 9व्या पिंडाने वीर्य, 10व्या पिंडाने त्याला पूर्णता येते. असं
वर्णन येतं आणि ह्याचा जर का संदर्भ एखाद्या प्रसूती तज्ञाशी आपण जोडून बघितला तर तोही हे स्पष्टपणे सांगू शकेल की क्रमाक्रमाने 9 महिनेपर्यंत कशा कशा पद्धतीने ह्याचे वाढ होत जाते आणि मग तो देह पूर्ण झाला की मग तो मार्गाला लागतो. आणि आता एक प्रश्न आलाय पण मी हे ग्रुपवर लिहून पाठवतो. ह्या क्रमाक्रमाने ज्या वेळेला तो मार्गाला लागतो तिथपर्यंत रोज म्हणजे 9व्या दिवसापर्यंत हे पिंडदान सांगितलेलं आहे. 10व्या दिवशी ही व्यक्ती तृप्त आहे का अतृप्त आहे, कशाने अतृप्त असेल तर काय, याच्यासाठी काकस्पर्श याचा एक संदर्भ सांगितला जातो. आता काकस्पर्शाचा संदर्भ मानावा की न मानावा याच्यावर अनेक ग्रंथ, अनेक चर्चा आणि अनेक चर्चासत्र पार पाडू शकतो आपण. पण कुठल्याही ठिकाणी काहीही खाणारा कावळा नेमका त्याच ठिकाणी त्याच पिंडाला स्पर्श करत नाही. बाकी सगळ्या गोष्टीला म्हणजे काही वेळेला जर विचार केला तर एखाद्या वेगवान वाहनाच्या वरती ठेवलेला एखादा खाद्यपदार्थ कावळा वरच्या वरती उचलू शकतो. पण नेमकं त्याच वेळेला कावळा त्या ठराविक पिंडाला स्पर्श करत नाही. का करत नाही? मग त्याचा संदर्भ काय? मग कोणीतरी काहीतरी येतो आणि मग काहीतरी बोलतो आणि मग कावळा शिवतो. मग लोकांना वाटतं की ह्या व्यक्तीने जे काही बोललं तीच इच्छा त्या मृत व्यक्तीची शिल्लक असली पाहिजे, म्हणून त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि कावळा शिवला. अशा पद्धतीने 10व्या दिवसाचं कर्म पूर्ण होतं. मग 11व्या दिवशी गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने श्राद्ध केलं जातं. त्याच्यानंतर 12व्या दिवशी गेलेल्या व्यक्तीचा संबंध हा त्याच्या मागच्या 3 पिढ्यांशी जोडून दिला जातो. तोपर्यंत त्या गेलेल्या व्यक्तीला प्रेत असं संबोधलं जातं, पण 12व्या दिवशी त्याला पितर असं संबोधलं जातं. 12व्या दिवशी अर्धा भाग श्राद्धाचा हा प्रेत अशा उल्लेखाने केला जातो. पण ज्या वेळेला ह्या गेलेल्या व्यक्तीचा पिंड हा मागच्या व्यक्तींच्या पिंडामध्ये मिसळला जातो त्यावेळेला त्याला सपिंडीकरण श्राद्ध असं म्हटलं जातं. ते केल्यानंतर त्या व्यक्तीचा मागच्या पिढ्यांशी संबंध जोडून ती व्यक्ती आता प्रेत न राहता पितर झाली आहे असं म्हटलं जातं. आणि मग 13व्या दिवशी ह्या सगळ्या एकूण कर्माची शुद्धी म्हणून घरी काही कर्म केली जातात. आता याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये विविध प्रकारची चर्चा लोक करतात. तर 12व्या दिवसापर्यंत घरी कर्म केलं तर काय होईल? तर त्याची एक साधी सोपी संगती सांगितली जाते की मृत्यू पावल्यानंतर ज्या वेळेला प्रेत घरातनं नेलं जातं त्याच्यानंतर प्रेताचा कुठलाही अंश, अगदी अस्थी सुद्धा घरात आणत नाहीत. म्हणजे प्रेत घरातनं बाहेर पडलं की प्रेताचा कुठलाही अंश हा घरात परत आणत नाही. तसंच प्रेत ह्या संज्ञेला धरून जे जे कर्म केलं जातं ते सुद्धा घरात केलं जात नाही. मग ज्या वेळेला 12व्या दिवशी प्रेत ह्या संज्ञेतनं बाहेर पडून पितर ह्या संज्ञेमध्ये ती व्यक्ती जाऊन पोचते त्यावेळेला त्याच्यानंतर होणारं श्राद्ध कर्म
हे घरामध्ये केलं जातं. मग घराच्या शुद्धीसाठी अजून काही विधी केले जातात. मग त्याच्या मृत्यूच्या वेळेला जर काही दोष असेल तर त्या संबंधात शांती केली जाते. आणि मग पुढे पुढे प्रतिवर्षी अशा गेलेल्या व्यक्तीचं श्राद्धही केलं जातं. आता काही जण ह्या श्राद्धाबद्दल काही पद्धतीची चर्चा करतात आणि मग काही काही दाखलेही दिले जातात की गेलेल्या व्यक्तीला तुम्ही परत बोलवताय का. मग काही जण म्हणतात की अहो त्यांचं पुढे काय झालं असेल, मग त्यांना पुनर्जन्म सुद्धा प्राप्त झाला असेल तर ते येणार कसे. मुळामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं पुढे काय झालं हे कोणीही आजपर्यंत कधीही सांगू शकलेलं नाही. ह्या संबंधात फक्त काही अंदाज व्यक्त करणारी सिद्धयोगी माणसं होऊन गेलेली आहेत, जी त्यांच्या त्यांच्या तपस सामर्थ्याने एखाद्या गेलेल्या व्यक्तीचं काय झालंय, त्याला काय अडचण आहे, त्याची काय इच्छा आहे, ती कशी तुम्ही पुढल्या वंशजांनी पूर्ण करा असं मार्गदर्शन करताना सापडतात. पण अशा सिद्ध तपश्चर्या असलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कुणालाही अशा प्रकारचं काहीही समजत नाही. आता गेलेल्या व्यक्तीचं पुढे काय होतं तर भारतीय संस्कृतीनुसार एकतर अशा गेलेल्या व्यक्तीचा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती होते आणि तो मोक्षाला जातो. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम हा जो फेरा आहे त्या फेऱ्यामधनं तो बाहेर पडतो आणि मोक्षाला जातो, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी लीन होतो. जे द्वैत आहे ते द्वैत संपतं आणि अद्वैत होतं. या प्रकारच्या कल्पना, या प्रकारच्या संकल्पना, स्पष्टीकरण वेदांतामध्ये दिलेल्या सापडतात. दुसरा भाग की अशा व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, गेलेल्या व्यक्तीचा. तर पुनर्जन्म झालेल्या व्यक्तीला परत बोलावणं हे बरोबर योग्य आहे का तर तेही योग्य नाही असं म्हटलं जातं आणि मग सांगितलं जातं की मग अशा व्यक्तीचं श्राद्ध करणं योग्य नाही. पण पुनर्जन्म मिळालेला आहे हे तरी निश्चितपणे कोण सांगू शकतं, कोणीच नाही. मग गेलेल्या व्यक्तीचं पुढे कदाचित काहीच झालं नाही, भूतप्रेत झालं असाही भाग सांगितला जातो. पण कोणीच असं निश्चित सांगू शकत नाही की गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळाला, पुनर्जन्म मिळाला का भूतप्रेत झालं, हे कोणीच सांगू शकत नाही. मग तरी सुद्धा श्राद्ध कर्म का केलं पाहिजे तर मृत व्यक्तीबद्दल आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक साधन आहे, म्हणून श्राद्ध कर्म केलं पाहिजे. आणि ते मृत व्यक्तीच्या विशिष्ट तिथीलाच केलं पाहिजे. भारतीय कालगणनेनुसार विशिष्ट तिथीलाच केलं पाहिजे. आता काही जण असा त्याचा विचार करतात की मग अशा बाबतीमध्ये आम्ही काही व्यवस्थांमधनं दान धर्म करू. पण असा दान धर्म करणं हे फार प्राचीन काळापासून होतं आहे. म्हणजे कोणाच्या तरी स्मरणार्थ एखादी धर्मशाळा बांधलेली आहे, एखादी पाणपोई बांधलेली आहे, एखादा अन्नछत्र चालू आहे, हे सगळं होतच आहे. पण मृत व्यक्तीच्या वंशजांनी ठराविक दिवशी ठराविक व्यवस्थेतनं ठराविक पद्धतीने त्यांचं तर्पण करणं, एका ठराविक विधीमध्ये बसून काहीतरी करणं हे तितकंच महत्वाचं मानलं पाहिजे. त्यामुळे गेलेल्या व्यक्तीचं काय झालंय ह्याची चर्चा न करता गेलेल्या व्यक्तीच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होईना
कृतज्ञता सुद्धा किती टोकाची, तर त्यांनी आपल्याला जन्म दिला, इतकी कमीत कमी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असली पाहिजे. त्यांनी आपल्याला मोठं संपत्ती दिली का, नाव दिलं का, जमीन जुमला दिला का, ही सुद्धा अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे. आणि ह्या पद्धतीने ज्या वेळेला आपण अंत्येष्टी ह्या संस्काराकडे बघतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या पूर्वजांच्या चांगल्या कर्माची आठवण होणं हे किती वारंवार गरजेचं आहे, हेही आपल्याला लक्षात येऊ शकतं. आता आपल्या भारतीय कालगणनेमध्ये सुद्धा गणेशोत्सवानंतर पितृपंधरवडा येतो. आता गणेशोत्सव याचा अर्थ काहीही निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गणेशोत्सव आहे. त्याच्यानंतर पूर्वजांचं स्मरण आहे आणि त्याच्यानंतर नवरात्रीनंतर पराक्रमासाठी बाहेर पडणं आहे. म्हणजे काहीही गोष्ट निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून गणेशाचं स्मरण, गणेशाचं पूजन, मग त्याच्यानंतर आमचे पूर्वज कसे होते या संबंधी निश्चितपणे त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या पराक्रमाच्या आठवणी करणं आणि मग त्याच पद्धतीचं दैदिप्यमान कार्य करण्यासाठी नवरात्रीनंतर दसऱ्याला सीमोल्लंघन करणं, ह्या क्रमाने येणाऱ्या घटना आपल्या भारतीय संस्कृतीच्या कालगणनेमध्ये, कॅलेंडरमध्ये आपल्याला दिसतात. मग वर्षभर होणारा जे काही श्राद्ध आहे, तर तो सुद्धा त्या त्या तिथीला होणारा खूप महत्वाचा भाग आपण मानला पाहिजे. आपल्या वेळाची मर्यादा लक्षात घेऊन या संबंधात शक्य तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परवा आलेला जो एक प्रश्न होता त्याचंही उत्तर याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. या संबंधात जर प्रश्न घेण्याची शक्यता असेल तर आयोजकांच्या अनुमतीने प्रश्न घेऊ अथवा समारोपाच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी माझं बोलणं थांबवतो. आजचंही व्याख्यान गेले 4 दिवस आपण ज्या पद्धतीनं ऐकतो आहोत त्या पद्धतीनंच झालेलं आहे. अगदी विस्तारानं, आणि अंत्येष्टी हा एकच शब्द जरी असला तरी त्याच्यामध्ये किती टप्पे आहेत त्याचं अतिशय सूक्ष्म विवेचन हे आज आपण ऐकलेलं आहे. धन्यवाद केळकर सर, आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा धन्यवाद देते. आणि शांती मंत्राने आपण आपला कार्यक्रम हा आज संपवूया. ही व्याख्यानमालेची सांगता आपण या शांती मंत्राने करूया. मी इथे म्हटलेच आहे, परंतु आपापल्या ठिकाणी सुद्धा आपण हा मंत्र म्हणायला हरकत नाही. आपल्याला सगळ्यांना येतो आहे तो मंत्र. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद सर्वांना.